तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला जर कोणी विचारलं सुख म्हणजे नक्की काय, तर तुम्ही काय सांगाल? वरण भात, हो ना? मलाही तेच वाटतं. आज आपण मस्त गरमागरम फोडणीचं वरण बनवतोय आणि त्यासोबत गरमागरम असा भात, पापड. तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने जर हे वरण बनवून पाहिलं ना, तर खरंच रोजच्या रोज बनवाल आणि बोटं चाखून खाल. तुमच्या घरी सुद्धा सर्वांना आवडेल. पण त्याआधी जर रेसिपी व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वरण बनवण्यासाठी इथे एका भांड्यामध्ये मी अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे आणि 2 ते 3 चमचे इथे तूर डाळ घ्यायची आहे. मूग डाळ आणि तूर डाळ मिक्स करून मी या ठिकाणी वरण बनवणार आहे. डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. तर इथे पहा, डाळ मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. आता ही धुवून घेतलेली डाळ आपण एका कुकरमध्ये काढून घेऊया. सर्व डाळ इथे मी कुकरमध्ये काढून घेतली आहे. आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो चौकोनी थोड्याशा मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे, तो काढायचा. एक छोटा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ घालायचं आणि थोडंसं तेल घालायचं. त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं. तेल घातल्यामुळे काय होतं, डाळ छान एकसारखी आणि मऊसूत शिजते, त्यामुळे तेल नक्की घाला. आणि पाणी डाळीच्या थोडंसं वरती आलं पाहिजे इतकं घालायचं. सर्व साहित्य एकदा मिक्स करायचं, कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा. आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण या ठिकाणी एक वाटण तयार करून घेऊया. वाटण तयार करण्यासाठी इथे मी पाव वाटी चिरलेलं सुकं खोबरं, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, मुठभर कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरे घेतले आहेत. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. या ठिकाणी हिरवी मिरची, वरण तुम्हाला जसं तिखट बनवायचं आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता. त्याचप्रमाणे कोथिंबीर घेताना शक्यतो देठासहित घ्या, म्हणजे वरणाला चव खूप छान येते. इथे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. आता थेंबभरही पाणी न वापरता थोडंसं जाडसर ठेवूनच हे मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर इथे पहा, वाटण तयार झाले. थोडंसं जाडसर ठेवूनच मी वाटून घेतलं आहे. तर इथे पहा, वाटण तयार होईपर्यंत कुकरच्या मध्यम आचेवर 2 शिट्ट्या करून गॅस बंद करून कुकर पूर्णपणे मी थंड करून घेतला आहे. परफेक्ट मऊसूद अशी डाळ शिजली आहे, तुम्ही सुद्धा पाहू शकता. आता आपण लगेच वरण बनवून घेऊया. तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की आता यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने मी 2 पळी तेल घातलं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता. तेल गरम झालं की आता तयार वाटण आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आणि वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत, वाटणाला छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे. तर इथे पहा, वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि बाजूने वाटणाला छान तेल सुटेपर्यंत वाटण मी परतून घेतलं आहे. आता यामध्ये जी डाळ आपण शिजवून घेतली होती ती डाळ घालायची. त्यासोबतच डाळीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला जेवढं पाणी घालायचं आहे तेवढं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. शिजवलेली डाळ घातल्यानंतर आता मसाल्यासोबत एकसारखी मिक्स करून घ्यायची. डाळ शिजवतानाच आपण यामध्ये मीठ घातलं होतं, त्यासोबतच हळदसुद्धा घातली होती. तरीसुद्धा एकदा मीठ चेक करा. जर कमी वाटत असेल तर चवीनुसार मीठसुद्धा घालायचं. मी सुद्धा एक छोटा अर्धा चमचा मीठ आणखी यामध्ये घातलं होतं. आणि आता मोठ्या आचेवर वरणाला एक उकळी काढायची. एकदा वरण मिक्स करायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवर एक 6 ते 7 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं. तर इथे पहा, मीडियम टू लो फ्लेमवर एक 6 ते 7 मिनटं हे वरण मी छान असं शिजवून घेतलं आहे. परफेक्ट असं वरण तयार झालं आहे. वरणाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. जर तुम्हाला घट्टसर वाटत असेल तर जसं मी आधी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुम्ही जेव्हा यामध्ये शिजवलेली डाळ घातली तेव्हाच तुम्हाला जसं हवं आहे तसं यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. गॅस बंद करायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. यासोबतच वरण बनत होतं तोपर्यंत बाजूच्या गॅसवर मी गरमागरम भातसुद्धा बनवून घेतला. आता आपण वरण आणि भात सर्व करूया. तर इथं तुम्ही वरण पाहू शकता, किती भारी दिसते आणि सुगंधही अगदी घरभर पसरलाय आणि इतकं चविष्ट झालं होतं ना. तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा. रोजच्या रोज म्हटलं ना तरीसुद्धा या पद्धतीचंच वरण तुम्ही बनवून खाल, इतकं भारी लागतं. यासोबत मस्त पापड, लोणचं खाऊ शकता, वरून तूप यामध्ये घालू शकता. अप्रतिम लागतं. तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने हे फोडणीचं वरण नक्की बनवून पहा. तुम्ही बनवलेल्या फोडणीच्या वरणाचा आणि भाताचा फोटो जर मला शेअर करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझी इंस्टाग्राम ID दिली आहे, तिथे तुम्ही मला हा फोटो शेअर करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा. आणखी अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि आणखी असेच साधे सोपे नवनवीन रेसिपी व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या सरिताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल